हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 25. धूमः रात्रिः तथा कृष्णः षण्मासाः दक्षिणायनं तत्र चान्द्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. धूर रात्र तसेच कृष्ण पक्ष दक्षिणायनाचे 6 महिने या कालावधीत शरीर त्याग करून गेलेले योगी चंद्रज्योतीला प्राप्त होऊन पुन्हा येथे जन्म घेतात. मागील श्लोकाप्रमाणेच येथेही सूचक अर्थ आहे. तो गूढ भाषेत सांगितलेला आहे. तो अर्थ अध्यात्मयोग मार्गी आहे. कारण हा श्लोक योग्यांच्या मुक्ती किंवा पुनर्जन्म यासाठीच सांगितलेला आहे. येथे सरळ कालमापनाने अर्थ घेऊ नये. प्रथम याचा पारंपरिक अर्थ पाहू आणि मग मला जो या श्लोकाचा योगमार्गी अर्थ आहे असे वाटते तो पाहूया. येथे मागील श्लोकांच्या बरोबर उलट अर्थ आहे. अग्नी किंवा ज्योत येथे नाही, तर अग्नी आणि ज्योत विझल्यावर धुमसत असलेला धूर आहे. येथे दिवस नाही तर रात्र आहे. तसेच कृष्ण पक्ष आहे आणि दक्षिणायनाचे 6 महिने आहेत. अशा समयी जो योगी मृत्यू पावतो तो योगी मुक्त होत नाही, तर असा योगी पापभोग नष्ट झाल्यामुळे परंतु पुण्यभोग शिल्लक असल्यामुळे उत्तम अशा चंद्रलोकात जन्म घेतो आणि स्वर्ग सौख्य उपभोगतो. त्याचे हे पुण्यभोग उपभोगून संपले की तो पुन्हा या मृत्यूलोकात येतो आणि जन्म घेतो. त्याचा पुनर्जन्म होतो. आता याचा मला बरोबर वाटत असलेला योगमार्गी अर्थ पाहूया. येथे 4 अटी सांगितलेल्या आहेत. 1. अग्नी किंवा ज्योत नसून धूर आहे. याचा अर्थ योग्याने मृत्यूची चाहूल लागल्यावर ध्यान साधना करून कुंडलिनी जागृत केली आहे. तो 6 चक्रभेद करून आज्ञाचक्रात पोहोचलेला आहे, परंतु दुर्दैवाने त्याचा 7व्या सहस्राकार चक्रात प्रवेश होऊ शकलेला नाही. आवश्यक योग ऊर्जा कमी झाली असावी. त्यामुळे अग्नी आणि ज्योत नसून येथे धूर आहे. 6व्या चक्रापर्यंत पोहोचल्यामुळे त्याचे पापभोग नष्ट झालेले आहेत, परंतु पुण्यभोग शिल्लक आहेत. 2. सहस्राकार चक्रात प्रवेश झालेला नसल्यामुळे त्याची कुंडलिनी शक्ती अधोमुखी होते. योग ऊर्जा कमी असल्यामुळे प्रकाश लोप पावतो. यालाच येथे रात्र असे म्हटले आहे. 3. आता कुंडलिनी शक्ती अधोमुखी प्रवाहित होऊन एकेका कलेने कमी कमी होऊ लागते. यालाच येथे कृष्ण पक्षाचे 15 दिवस असे म्हटले आहे. 4. 6 चक्रांना 2 कला याप्रमाणे कुंडलिनी शक्ती पुन्हा मूलाधार चक्रात येते. यालाच येथे दक्षिणायनाचे 6 महिने असे म्हटले आहे. सर्व कला जवळजवळ समाप्त होतात. छोटीशी चंद्रज्योत शिल्लक राहते. अशावेळी योग्याचा मृत्यू झाला की योगी पुण्यभोग शिल्लक असल्यामुळे मृत झाल्यावर पुण्यलोकी स्वर्गलोकी म्हणजे अति वैभव संपन्न समृद्ध अशा घरात जन्म घेतो आणि तो ऐशारामात आयुष्य उपभोगतो. त्याचे पुण्य समाप्त झाल्यावर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्म घेतो. त्याचा पुनर्जन्म होतो. त्याच्या पाप पुण्याची बेरीज 0 झालेली असते. हरिओम.